आता या प्रश्नाच्या उत्तर देताना बोलले की इथे मातोश्रीत शब्द दिला होता वरती बाळासाहेबांच्या खोलीत. बाळासाहेबांच्या खोलीत. त्याच्याबद्दल लोकांचे याच्यात ते बोलतात नाही, तुम्ही बोलतात शब्द दिला होता. नाही, बरं ठीक आहे. हां. एक साधं तुम्हाला परिमाण सांगतो. 2014 आणि 2019ला परत एकदा त्या मुद्द्यावर येतो. अशी कोणती गोष्ट मोदींनी सांगितली होती, शहानी सांगितली ती पूर्ण केली? अच्छे दिन आले नाही, 15 लाख आले नाही, रोजगार मिळाला नाही, महागाई कमी झाली नाही. मग कोण खोटं बोलतंय लोकांना कळतंय ना. म्हणजे तुम्ही बोलताय तो जुमला होता बाळासाहेबांच्या खोलीत, जुमलाच होता तो. असंच म्हणायचं ना तुम्हाला? मग असं म्हणजे हेच म्हणायचं आहे मला. आणि मी आईवडिलांची शपथ शिवाजी पार्कवर घेतलेली आहे आणि आई तुळजाभवानीची शपथ, ज्या जय भवानीवरती ह्या तथागतित भोंदू हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला आहे, त्या जय भवानी तुळजाभवानीची सुद्धा मी शपथ घेतलेली आहे. आणि हे खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळले. 10 वर्ष खोट्यातच गेलेत आपले. पण ते म्हणतात ना की मी सभेत तुम्ही का त्याचा हे नाही केला, ज्यावेळेस सभा व्हायच्या त्यावेळेस मग तुम्ही का ऐकून घेतलं? हाही तर बघा, हे 5 वर्षात एक तर आधी तुमचा मुख्यमंत्री होईल किंवा माझा होईल. आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती. त्याच्यामुळे तुमचा होईल बोलला, ठीक आहे ना, आपले ठरले 5 वर्षात अडीच. जर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. उद्धवजी आता विचारायला पाहिजे की नाही मला माहीत नाही, पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस? बघा, आता ह्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ असला नसला तरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार. आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहाना सांगितलेलं. तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील. म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते. जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. 2.5 वर्ष 2.5 वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू. त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल. आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो. त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती. तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्रीपद हे जबाबदारीत येतं. मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.